दिवपाक जाय. म्हजे चली स्वता फुटबॉल प्लेयर, आज ताका खेळपा खातीर पणज्यान खंयच फॅसिलिटी ना. सो अशे आमचे कितकेशीच भुरगे आसा जांकां आज बऱ्यो फॅसिलिटीज पणज्यान मेळना. आनी दीस स्पोर्ट्स फॅसिलिटी हॅज टू बी फॉर द पीपल. इट इज बीन बिल्ड युजींग द टॅक्स पेयर्स मनी. तुमकां जर पीपीपी मॉडेल बीन कितें करपाचें आशिल्लें पयलींच तें काडून सरकाराचो पयसो वेस्ट ना करता कोणाकूय दिवपाक जाय आशिल्लें आनी पणजेकारांक आनी काणकोणकारांक कॉन्फिडन्सान घेवन करूंक जाय आशिल्लें. सो एक बरी फॅसिलिटी जंय आमी सगळे खेळून ल्हानाचे व्हड जाल्ले आसा. हांव स्वता एक स्टेट बॅडमिंटन प्लेयर. फेलियर ऑफ दीस प्रमोद सावंत गव्हर्मेंट मेजर म्हणटा तो डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम आमी पळयना. लोसोफोनिया गेम्स जेन्ना जाल्ल्यो तेन्ना हें स्टेडियम बांदिल्लें फॉर गूड इंडोर स्पोर्ट्स फॅसिलिटीज लायक बास्केटबॉल, आमचे व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, तुका टेबल टेनीस, जिमनॅस्टिक्स अश्यो कितल्योश्योच गेम्स थंय जावपाक जाय. जाल्यार त्यो सगळ्यो सोडून थंय चल्ल्या एक्झिबिशनां किंवा हांचे कोण तरी व्हडले लिडर येता तेन्ना थंय चलता मिटिंग्यो किंवा खंयचे तरी एक कोण परफॉर्मर हाडून थंय शो चालू आसा. म्हणजे ते एसएजीचो जो ताबो आसा तो म्हाका दिसता काडून घेवपाची वेळ आयिल्ली आसा. एसएजी कडल्यान ते ईएसजी करून उडोवपाचें. म्हणजे एसएजीची आनी गरज ना, फक्त ईएसजीच्याच गोंयकारांक गरज आसा. म्हणजे एसएजी कडल्यान करप कितें चल्लां, फक्त एक्झिबिशन्स. सो दिस इज अ कंप्लीट फेलियर ऑन पार्ट ऑफ डॉक्टर प्रमोद सावंत गव्हर्मेंट. आय आस्क द पीपल ऑफ गोवा एज स्पोर्ट्स पर्सन्स तुमकां ह्या सरकारा कडल्यान कितें मेळिल्लें आसा ह्या सरकारान स्पश्ट करचें. एक आपलो प्रॉक्सी हाडून जर बीसीसीआयचेर बसयल्लो, पयलीं ताका जीसीएन सेक्रेटरी केलो, मागीर ताका बीसीसीआयन धाडलो, क्रिकेटीचें कितें म्हणून डेव्हलपमेंट केलें हांगा, एक सादें स्टेडियम बांदून जालें ना, मागीर सगळ्या क्लबांनीच ताका उडयलो. अशेच प्रॉक्सीज बॅडमिंटन एसोसिएशनाचेर दवरल्या. म्हणजे जे मनीस हाज्या ऑफिसान पीए आनी ओएसडी म्हणून तांकां प्रेसिडेंट करून उडयल्या वेगवेगळ्या एसोसिएशनाचेर. आमच्या भुरग्याचें फ्युचर, स्पोर्ट्स फ्युचर कितें, हो म्हजो आज गोंयकारांकूय प्रश्न आसा. इट्स अ कंप्लीट फेलियर. एसएजी म्हणटा तें बंद करचें आनी एसएजी टू बी रिनेम्ड अगेन ऑर मर्ज्ड इनटू ईएसजी, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा. तर फक्त एंटरटेनमेंटूच थंय चालू आहा. भुरग्यांक ज्यो खेळपा खातीर ज्यो कितें फॅसिलिटीज मेळपाक जाय त्यो अजिबात थंय मेळना. इट्स अ कंप्लीट वेस्ट. दाखयचें सरकारान, डॉक्टर प्रमोद सावंतान सांगचें की भुरग्यां खातीर टू ट्रेन एट इंटरनॅशनल लेवल, टू ट्रेन टू क्रिएट स्टेट प्लेयर्स, नॅशनल प्लेयर्स, कितें फॅसिलिटी दिवप चल्ल्या. नॅशनल गेम्स गोंयांत हाडल्यो, त्या नॅशनल गेम्साचो फियास्को आमी सगळ्यांनी पळयलो कसो जालो. कितें नॅशनल गेम्साच्या टायमार जालें तें सगळ्यांनी मिडियानूय कवर केलां. सो इट्स अ कंप्लीट फेलियर ऑन बिहाफ ऑफ द टॉप लिडरशीप. हाजेर आमची मागणी आसा की हे सरकारान बरे रितीन एक आपली एसएजीच्या मार्फत फुटबॉल ग्राउंड लोकां खातीर दिवचो, आमच्या गोंयच्या भुरग्यां खातीर दिवचो, बरे कोचीज हांगा हाडचे, बऱ्यो ट्रेनिंग फॅसिलिटीज हांगा डेव्हलप करच्यो. दत्ता बाबा कितें म्हणलां, आय सेकंड एवरी स्टेटमेंट वॉट एवर सेड. आतां कांय फॅसिलिटीज कांय ना. टुडे वायज टेक फॉर एक्झाम्पल फुटबॉल, इंडिया वॉज 96 पोझिशन इन आय थिंक इन 1999. आतां आमी पावले 142. ऑल ऑफ मस्ट बी वॉचिंग द वर्ल्ड कप and all of them must be wondering when the dream will one day we will reach the World Cup. आमी केन्ना पावचे ना. If this is the state, I don't think we will ever reach the World Cup. It's a very sad state of it. We have 1 billion population. We have talented players आमचे कडेन, पूण फॅसिलिटीज ना जाल्यार how will you develop the talent? So आतां तूं पणजे तालिगांव आमचे यूथ दे आर कमिंग प्लेइंग इन द गार्डन. आतां मिरामाराचेर धा गार्डन आहा. थिंग एक्चुअली फॉर द सिनियर सिटीजन वॉकिंग आउट करपाक आनी आतां जागो ना ते थिंगा येवन फुटबॉल खेळटात. मागीर तेन इनकम द टसल बिटवीन द रेजिडंट्स एंड भुरगे कितें जाता, लायटी फुट्टा, बॉल कोणाचे कांबडान पडटलो, अशे प्रॉब्लम जाता. सो वाय दीस कंट्रीज आर रायजिंग, बट वी डोंट हॅव अ स्पेस, जागो ना. Today our youth, if you do not give them that avenue to play, they will go into this nefarious activity. You have to keep the youth busy in sports. But what is the avenue to develop sports in Goa? Nothing. पणजे सायडीर कांय ना. सारकें त्या सायडीर ग्राउंड आतां त्या दिसा क्रिकेटींग येयला, काय बरें ते ग्राउंड डेव्हलप केला. आय डोंट नो इफ यू रीच त्या सायड. इट इज नाविनी क्रिकेटींग ग्राउंड आहा, सो थिंगा टुर्नामेंट ऑर्गनायज जाता, भुरगे वता थिंगा, एक पार्क केला धाकटे तरेन. इट रियली वेरी डन. सो अशें पणजे बीन द कॅपिटल सिटी हांच्यानी कित्याक जायना हे करपाक. एंड दे स्पेंड, आय बिलीव 30 crores, आय एम नॉट श्योर द फिगर इज करेक्ट. 30 crores is taxpayers money. See, if you wanted to give the ground for PPP, let the private people put the money. Why should the taxpayers put the money and then give the ground to private party? It doesn't make sense. आमच्या टॅक्सपेयरचे पैसे आणि ग्राउंड आणि कोणाक दिवंक जाय. what is the benefit to the taxpayer? कोणाक पैसे म्हणटा टॅक्सपेयरचे पैसे. So then someone should explain the situation. I fully agree with whatever Datta Babu said. Any question? गव्हर्नमेंटाची कितें जाता, टुरिजमाची प्रॉपर्टी जावपाक केली जाता, गव्हर्नमेंट बिल्डिंग्स त्यो कडून अशाच पद्दतीन जाता. आतां हो ग्राउंड आसा तो तुमच्या पीपीपीचेर, नेमकी गव्हर्नमेंटाचें चलना कितें?
पळय मुख्य म्हणजे जी एक्शन्स दिसता प्रमोद सावंताचे ते गोंयकारांचे फ्युचर जे आसा कॉर्पोरेट लॉबी कडेन घाण दवरप हे धोरण ह्या सरकाराचें आसा म्हणजे फक्त कॉर्पोरेट लॉबी